ते 2 धावा ते प्रतिस्पर्धी संघाला देऊ शकल्या. एका धावेने तो सामना कदाचित टीम तुर्भे या संघाने जिंकला. पुरस्कर्ते देखील निखिल बनवटे आणि दिनेश यशवंतराव भरपूर खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही अस्मित हास्य पाहिलं, कारण सामना रंगतदार होता. सामन्यामध्ये टक्कर पाहायला मिळाली आणि सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. प्रिया निलेबन तुर्भे आणि एका बाजूला चेंज द गेम वडवली बी, या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल घमासान युद्ध. पहिले सत्र आपण पाहतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच. अभय पाठोळे मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेगचे पंच कुणाल पेनकर उर्फ केपी. एका बाजूला एपी तर दुसऱ्या बाजूला केपी. अभय पाठोळे, कुणाल पेनकर पंचांच्या भूमिकेत. जेपी पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चांगली भूमिका त्यांची राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर त्रिशार गिरमरकर सर, हेमंत शेट्टी, मिस्टर हॅरी, दत्ता कडाव हे पंच आपण पाहिले. परंतु आज तुम्हाला अभय पाठोळे, कुणाल पेनकर आणि मिस्टर हॅरी म्हणजे हिरामन खरकर हे सर आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज कावा तयार. कमलेश पाटील पहिलाच बॉल पहिल्या षटकार देईल. भूषण पाटील साठी यावेळेस चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत जाणारा बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या आपण पाहतो सुरुवात चांगली पाहायला मिळते. म्हटलं जातं ना, तुमची सुरुवात जर चांगली असेल तर शेवट देखील गोड पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोटाप्याचा बॉल. कमलेश पाटीलच्या विरोधात केलं आक्रमण. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना एकाच ताकदीचे आहेत. चांगलं कॉन्टॅस्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. जर रमेश महाराज शिंदे आपण पाहिलं ना तर कावा पाटील आणि भूषण पाटील ठाणे संघातून खेळत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. परंतु आज तुर्भे आणि वडवली या 2 संघांमध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळ करत असताना 2 फटके अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती आला चौकार, त्यानंतर आले दुहेरी धाव. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकावरती आक्रमण होत असताना चेंज द गेम वडवली बी हा संघ आपण पाहतोय. सातत्याने सामना कितीही कठीण असू द्या परंतु चेंज करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते आपण पाहतोय वडवली संघ. यावेळेस शॉट अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय लॉन्ग लेग सीमा रेषे बाहेर आउट ऑफ द पार्क. गेंद आई स्लॉट में उसे पार जे करतायत. भूषण पाटीलने मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकावरती भरपूर आक्रमण केलं. यावेळेस पुन्हा एकदा वर पिच बॉल. व्हाट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू सरळ चालला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. क्रिकेट मधील अत्यंत सेफ शॉट ज्याला म्हटलं जात आहे. चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार. भूषण पाटीलच्या तुर्भे संघाने तो सामना जिंकला होता. परंतु आता सुरुवात आक्रमक पाहायला मिळते. अफलातून आपण पाहतोय कमलेश पाटीलच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली. 2 षटकार आले. त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करत असताना हा बॉल कावाचा अत्यंत चांगला चेंडू आपण पाहिला आणि त्या ठिकाणी डॉट येतोय. याच दरम्यान आसिफ कुलकर्णी एके मिस्टर AK-47 आसिफ कुलकर्णी यांना विनंती करेन आपण यायचं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज तुम्हाला फक्त विनोदी समालोचन पाहायला मिळेल, कारण दशरथदादा पाटील म्हटलं तर हास्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज नाव मानफम कारावे. आणि यावेळेस आपण पाहतोय भूषण पाटीलची खेळी समाप्त होते. शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज होईल बाण. भूषण पाटील बॅक टू द डगआउट.
अप्रतिम खेळाडू अष्टपैलू आणि त्याचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आई गावदेवी कात्रप संघाकडून आपण पाहिलं तर ग्रामीण खेळ आणि व्यावसायिक संघातून देखील त्याची वर्णी लागते. तर मयूर दिवेकर यांना विनंती करून आपण यायचं आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. महाराज आपण पाहिलं ना तर जेव्हा एखाद्या खेळाडूकडून आपली बॅट तुटते तेव्हा अगदी जीवापार आपण जपतो ना. जितकं प्रेम आपल्या प्रेयसीवरती आपण करत नाही ना तितकं प्रेम आपण या क्रिकेटच्या खेळावरती करतोय आणि मयूर दिवेकरने ते करून दाखवलं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्याची भरपूर व्हिडिओ व्हायरल होत होती. तो मयूर दिवेकर या ठिकाणी आलाय त्याला विनंती करून आपण यायचं आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज ऋतिक पाटील राईट मोर द विकेट यावेळेस बाची कडा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. भरपूर चांगलं जजमेंट फलंदाज होईल बाद. नमित पाटीलला देखील परतावा लागेल. भूषण पाटील बाद झाल्यानंतर तू चल मै आया असं समीकरण असताना 1 मोर विकेट डाऊन. विशेष कौतुक करू जेणेकरून टेनक्री का लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन ऐकतात आणि ऑनलाईन पाहतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत. अकिबबाई कोहारी यांच्या माध्यमातून जे स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगले प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. निमित्त फक्त एकच आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि एका बाजूला आपण पाहिलं तर सन्माननीय प्रथमेशजी भगत जे स्वर्गीय सुनील भगत साहेबांचे सुपुत्र आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. यावेळेस आपण पाहतो यावेळेस जाऊया मॅचच्या दिशेने चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला सामना जिंकल्यानंतर नवीन सेवा या संघाला परास्त केल्यानंतर थोडंसं मनोबल उंचावलं असेल ते चेंज द गेम वडवली बी संघात. धावसंख्या रफलकावती 20 धावा. षटक क्रमांक 2 ऋतिक पाटीलचं प्रगती पथावरती असताना स्ट्रायकिंगला फलंदाज रोनित यावेळेस क्रॉसी लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ चाललाय यावेळेस षष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि धावसंख्या रफलकावती अद्यापपर्यंत आपण पाहतो स्थिर पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आणि 4 षटकांचे मॅच आपण पाहिले तर कदाचित 40-45 धावा इथून बनवाव्या लागतील कारण वडवली बी संघ म्हटलं तर कधीही सामना चेंज करू शकतील असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ आपण पाहतोय. विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे या ठिकाणी दाखल झाला आणि धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस पंच कुणाल पेनकर आम्हाला सांगत असताना एस इट इज वाईड बॉल. 21 धावा धावफलकावरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोनित आपण पाहतो. यावेळेस चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती येतात तोपर्यंत धाव मिळते फक्त एक. विशाल पाटीलकडे ॲक्युरेट फिकी पाहायला मिळते आणि एकेरीत धावेने संघाचा धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. भरपूर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर कमबॅक केलंय ते ऋतिक पाटील या गोलंदाजाने. ऋतिक पाटीलला देखील कोण विसरेल. अतिशय चांगला खेळाडू आहे गुणवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने फटका चांगला पाहायला मिळतो. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु कॉटन बॉल करण्याची संधी ऋतिक पाटीलने टिपला असेल. संपुष्टात आलाय फलंदाज राहुल चाकेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 लागला. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या स्पर्धेमध्ये कदाचित आपण पाहिलं तर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेनक्रिकचा आपण मगाशी उल्लेख केला दशरथदादा पाटीलने की 80,000 सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत कंप्लीट झाले. ते सेलिब्रेशन आम्ही नक्कीच पाहिलं खरवईच्या मैदानावरती ज्याचे फाउंडर आहेत कुणाल मात्रे. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना ऋतिक पाटीलचा हा बॉल
शेवटचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः खोदून काढलाय डीपेश कव्हरला आपण पाहतोय चेंडू सरळ चालला यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहे 4 पंचांचा इशारा येतो हंपायर सिग्नल मग सुमीची मुंजा असं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत कदाचित रेनबो क्रिकेट क्लब म्हटलं तर भरपूर खेळाडूंच्या अगदी त्याकडे लक्ष लागलं असं आणि सातत्याने मांदियाली आपल्याला पाहायला मिळते भरपूर लक्ष केंद्रित करणारे सर आम्हाला पाहायला मिळतील ते रेनबो क्लबचे आदरणीय खान सर यांचं देखील विशेष कौतुक ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आणि विकेट आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या दफलकावती टीमच्या वतीने आपण पाहिलं तर 26 त्यांचा देखील विशेष आभार कारण आम्ही काल जेव्हा क्रीडांगणावरती आलो तेव्हा आम्ही पाहिलं तर खान सर अतिशय चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून रोलिंग करत होते विकेटवरती आणि आम्ही पाहिलं की सातत्याने या पिच या विकेटची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते त्यांचं देखील मनपूर्वक आभार तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम पाटील 26 लॉस ऑफ 3 विकेट 26 धावा धावफलकावती तुर्बे टीमच्या खात्यामध्ये शुभम पाटील तयार पुन्हा एकदा यावेळेस आक्रमक झालेत फटका चांगला पाहायला मिळतोय डीपेक्सच्या कव्हरला चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा इशाऱ्याची आम्ही वाट पाहू यावेळेस सबाई पाटोले सर आम्हाला सांगत असताना रन्स मिळतील 4 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार सरकत असताना 30 धावा 3 गडी गमावलेत आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर मधील फलंदाज ढासळलेत कदाचित भूषण पाटीलने त्याचं काम केलं 18 धावा त्याने बनवल्या 18 धावांचं योगदान त्याने दिलं नमित पाटीलचा आपण विचार केला तर कदाचित त्याने निराश केलं थोडंसं नाराज केलं एकही धाव त्याला देता आली नाही आपल्या संघासाठी परंतु राहुलचा विचार केला तर राहुल देखील एकही धाव न देता मात्र माघारी परतला ही दुःखाची बातमी असेल परंतु थोडीशी निराशा असेल डगआउट मध्ये परंतु आता जिम्मेदारी घ्यावी लागेल फलंदाज रोनितला आणि हेमंतला चौकार आलाय धावसंख्या 30 या आकड्यावरती लाईन चांगली पाहायला मिळते खोलवे टप्प्याचा बॉल फटक्यासाठी जागा बनवायची होती परंतु यावेळेस या प्रश्नाचं उत्तर नव्हतं गोलंदाज शुभम पाटीलच्या गोलंदाजीचं उत्तर फलंदाज हेमंतकडे नव्हतं आणि यावेळेस आपण पाहिला तर डॉट बॉल धावसंख्या स्थिर 30 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि जे प्रेक्षक इथे उशिरा पोहोचलेत त्यांच्यासाठी आवर्जून माहिती सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्ही पाहतायत एका बाजूला तुर्बे टीम तर दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली बी हा संघ आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू पॉज दिला आणि चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते वॉट अ फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिले तर काबा होते अतिशय दर्जेदार फिल्डिंग करत असताना सातत्याने स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करत असताना फ्लेक्झिबल खेळाडू आहेत आपण पाहिलं तर चेंज गेम वडवली संघाचे भरपूर यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात सातत्याने जरी मूर्ती लहान असेल परंतु कीर्ती भरपूर महान आहे या संघाची धावसंख्या फलकावती 32 धावा डीजे अष्टविनायक यांचं देखील कौतुक ऑपरेटर आपण पाहतोय तर अमोल भाई सातत्याने आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली त्यांचा देखील मनपूर्वक आभार आणि क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम तुम्हाला नक्कीच या टेनिस क्रिकेट विश्व पटलावरती पाहायला मिळते धावसंख्या फलकावती यावेळेस 32 शेवटचे अंतिम 3 बॉल अभय पाटोळे सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत यावेळेस पंचांच्या डावीकडून राईट मोर द विकेटने यावेळेस नटरा स्टाईलने फटका क्लास होता आणि क्लास दाखवत असताना चेंडू सरळ चाललाय यावेळेस ऑन साइडला बिग 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 लॉंग वे षटकार माहिती आहे धावा येणं फार गरजेचं कारण आमची गोलंदाजी म्हटलं तर तोफखान आहे
कारण मागच्या संघाला त्याने गोलंदाजीच्या जोरावरती त्या धाबा डिफेंड करत असताना मात्र अक्षरशः थांबवलं. एक या धाबा संख्येने तो सामना जिंकला त्याने. परंतु आता मात्र पाहायचंय धावा येणं फार गरजेचं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना 38 धावा. टॉससाठी आपण इन्व्हाइट करू. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. बिग फाईट. एका बाजूला नावा तर दुसऱ्या बाजूला जी स्पोर्ट्स वाकलन संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण करू टॉस. 39 धाबा धावफलकामध्ये सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल पुढे सरकत्या. रोनित पाटीलचा विचार केला तर 4 चेंडू त्याने फेस केलेत. 7 या धावसंघामध्ये नाबाद खेळतात. एका बाजूला आपण हेमंतचा विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केलेत. 13 धावांचं योगदान त्याने दिलंय. स्ट्राईक इनला रोनित. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. अक्षरशः कमलेश पाटील चेंडू खाली येतात. एकच धाव तिथे मिळतं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकामध्ये पुढे सरकते. 40 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आमचे ऑफिशियल स्कोरर आमचे अल्तमश आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे. ते आम्हाला सांगतात की 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 13.33च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती तुर्बे टीमची 40 धावा. थँक्यू धन्यवाद डीजा. आणि जाऊया शेवटच्या अंतिम षटकामध्ये. अथर्व 11 वाकलन. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी देखील तितकीच पाहायला मिळते. वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक कल्पेश पाटील त्या ठिकाणी होते. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. टीमची टोटल यावेळेस अथर्व 11. वाकलन संघ म्हटला तर आदरणीय या संघाचे पुरस्कर्ते मयूरजी मेहर साहेब आपण इथे आला असेल तर आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल यावेळेस 46. विशाल पाटीलचं स्वागत केलं. वेलकम टू ग्राउंड. स्ट्राईक एंडला सलामीवीर फलंदाज रोनित पाटील. यावेळेस सुरेख और पिच बॉल. चेंडू सरळ चाललाय. सरळ सीमा रेषे पार. बाग टू बाग सलग लागोपाठचा हा येते दुसरा ब्लास्ट. षटकार. हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय मयूरजी मेहर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाला विनंती करेन आमचे दत्ता मामा जिथे जॉईंट असेल शेवटच्या अंतिम षटकानंतर केला जाईल टॉस. एका बाजूला नावा तर दुसऱ्या बाजूला अथर्व 11 जी स्पोर्ट्स वाकलन संघ. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो हाणामारीचं षटक आणि कदाचित रोनित पाटीलने आक्रमक रूप धारण केलंय. राऊंड विकेटने विशाल पाटील गती कमी केली. आपण पाहतो चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी विशाल पाटीलने आणि कदाचित आपण पाहिलं ना तर स्लोअर पद्धतीचा हा बॉल आपण पाहिला. रोनित पाटीलसाठी कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला विशाल पाटीलने आणि 1 धाव इथे एकवटत असताना टीमची टोटल 52 धावा 52 रन्स. आपण पाहतो धावसंख्या धावफलकामध्ये अगदी मुसंडी मारत असताना 53 धावा धावफलकामध्ये माफ करा. तर धनराज म्हात्रे जे शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली संघाचे संघनायक आहेत जे पुरस्कर्ते चेंज द गेम वडवली बी संघाचे. तर त्यांना विनंती करून आपण देखील व्यासपीठावरती यायचं आणि सन्माननीय वाकलन संघाचे पुरस्कर्ते मयूरजी मेहर आपण आला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती यायचं. विशाल पाटील तयार. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस लाईन पाहावी लागेल. कुणाल पेनकर आमच्याकडे आमचं लक्ष वेधून घेतात. एस इट इज वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला आणि एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते. 54 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं व्हेरिएशन विशाल पाटीलचं पाहिलं ज्यामध्ये
ज्यामध्ये स्ट्राईक रोटेट करण्यात आली. ज्या ठिकाणी रोनित पाटील स्ट्राईक इनला होते, आता मात्र हेमंतला तुम्ही पाहू शकाल. आणि हेमंतच्या विरोधात फेकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त स्वरूपाचा हा बॉल एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळते एक. ज्यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल, चेक केली जाईल. अजून एक चेंडू खरा पाहायला मिळतोय. सातत्याने ऑफस्टिक वरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न विशाल पाटीलचा आहे, परंतु आपण जर पाहिला तर हे धावत फलक अगदी पुढे सरकतं एक्स्ट्राच्या रूपानं. परंतु हे क्रीडांगणाचा विचार जर केला ना तर धावत संख्या भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याशी वार्तालाप करून जाणारे चेंडू आपल्याला भरपूर पाहायला मिळतील. वाऱ्याचा भरपूर फायदा प्रत्येक खेळाडूला या क्रीडांगणावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल, रेनबो क्रिकेट क्लब क्रीडांगण बदलापूर गाव. वाईड बॉल. अजून एक चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना विशाल पाटील आपण पाहिलं तर अत्यंत महागडे षटक. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अद्यापपर्यंत तीन चेंडू त्यांनी फेकलेत आणि 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा त्याने खर्च केला. महागड षटक. धावत संख्या फलकावरती 50+ अब तक 56 धावा. 56 धावा धावफलकावरती 56. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम. ज्यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहेत. खूप मोठा दरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरीला भेदून चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पलीकडे. रन्स मिळत आहेत 4 हा चौकार. चौकारला नाही, चौकाराने आता मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. भूषण पाटील बाद झाला, भरपूर चांगलं योगदान त्याचं राहिलं, परंतु 2 खेळाडूंनी निराश केलं. परंतु हेमंतला आणि रोनितला माहिती आहे आता जिम्मेदारी घ्यायची आपल्या संघाची आणि आपल्या संघासाठी चांगली धावा होणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय अथर्व 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि नाबा टीमचे कॅप्टन यांना विनंती करून आपण टॉस साठी यायचं. त्यावेळेस ऑन साईडला अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा आपण पाहतो कल्पेश चेंडू खाली येत आहेत. एक धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने टीमचे टोटल स्कोर कार्ड वरती 61. भरपूर चांगली धावत संख्या दत्ता मामा आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये ती तुर्भे संघाची. तुर्भे संघ आपण म्हटलं ना तर पहिला सामना त्याने अगदी निसटता विजय त्याने संपादित केला. कदाचित प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने आपल्याला सामना जाईल की काय असं वाटलं होतं, परंतु तो सामना आपल्या बाजूने झुकवला भूषण पाटीलच्या गोलंदाजाने. यावेळेस इथे पाहावं लागेल कदाचित फलंदाज होईल बाद आणि यावेळेस शेवटच्या बॉलवरती धाव नसेल. 61 धावा धाव फलकावरती आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये 62 धावांची गरज असेल विजयासाठी. टीम चेंज द गेम वडवली बी. आणि अथर्व 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचंय नाणेफेकीसाठी. पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. शुभान कुवारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायचे. धन्यवाद दत्ता मामा. आणि एका बाजूला मोतीराम दादा भोईर जे अतिशय ऑफिशियल पंच देखील आहेत आणि आज खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल ज्यांच्या नावाने हा संघ दत्ता मामा ओळखला जातो ना. मोतीराम दादाची ओळख सांगायची झाली तर ऑस्ट्रेलिया संघ म्हणून त्याच्या संघाकडे पाहिलं जात आहे आणि तो संघ आज या बदलापूरच्या नगरीमध्ये दाखल झालाय. अथर्व 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्याला फाईट करेल नावा संघ या ठिकाणी केला जाईल. टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे दत्तामामा बनवटे आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे अत्यंत जवळचे मित्र हरिभक्त परायण आमचे आदर्श व्यक्तिमत्व रमेश महाराज शिंदे. नाणेफेक होते नावा आणि अथर्व 11 जीजी स्पोर्ट वाकलन या संघामध्ये. नावा संघ नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतो. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची.
धन्यवाद महेशजी धुळे सर. प्रेक्षक हो, आपणा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मी रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनली प्रियांश 11 तुर्बे संघाची 61 विजयासाठी 4 षटकांनी प्रतिस्पर्धी अर्थात युक्ती 11 चेंज द गेम वडवली संघाला विजयासाठी 62 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर सरासरीचा विचार करूया, प्रत्येक षटकामध्ये प्रतिषटक 15.50 ची आवश्यकता असेल. काय घडेल, नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली. संघर्ष तर करावा लागेल, कारण आम्ही म्हणतो ना, क्रिकेट लाईक अ लाईफ, क्रिकेट लाईक अ शेअर मार्केट. कधी भाव वाढेल, कधी भाव उतरेल सांगता येत नाही. कधी समुद्राला ओट येईल, कधी भरती येईल हे देखील सांगता येत नाही. कधी उतार येतील, कधी चढाव येतील हे देखील सांगता येत नाही. कधी सातत्यानं ब्रेक लागेल, कधी सातत्य अबाधित आणि स्वातंत्र्य राहील हे देखील सांगता येत नाही. कधी जिंकणारा संघ हारेल, कधी हारणारा संघ जिंकेल हे देखील सांगता येत नाही. कधी उपस्थिती प्रार्थने राहील, कधी अनुपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल हे देखील सांगता येत नाही. कधी कधी जास्तीत जास्त धावा कमी वाटतील, कधी कधी कमी कमी धावा जास्त जास्त वाटतील. हे सगळं क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. जाऊया प्रेक्षको, मॅचच्या दिशेने सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. विशाल पाटील आणि बॅट्समन आपण पाहतोय ऋतिक पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज प्रियांश 11 तुर्बे संघाच्या वतीनं नमित सामन्याला करूया सुरुवात. स्वर्गीय मसूद कोहारी स्मृती चषक सन 2022. पहिलाच बॉल स्वीप केलंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ती मात्र प्रयोग, अनुमान आणि निष्कर्ष. बी पॉझिटिव्ह. वेगाने चेंडू निघून गेलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए होईना बाद. इज ऑफ द मार्क टीम प्रियांश 11 चेंज. सुरुवात झाली, कारण आपण पाहतोय प्रियांश 11 चेंज द गेम वडवली संघाच्या अंतःकरणामध्ये काटा रुतलाय. वाटा तयार कराव्या लागतील. सुरुवातीला शेवटापर्यंत सातत्याने पुढे न्यावं लागेल. आणखी एक ओव्हरपिच बॉल ऑन द राईट खेळलाय, चेंडू निघून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन विशाल पाटील स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन चौकार. गोलंदाज थांबायचं नाव घेत नाही, कारण विशाल पाटीलला माहित आहे 4 षटकांनी 62 धावा जर बनवायच्या असतील तर मात्र एक वाक्य आवर्जून लक्षात ठेवावं लागेल. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला आणि थांबला तो संपला, थांबणार नाहीये. पावलांवर ठेवली नक्षत्र आणि बघता बघता समुद्र मंथनाला झाली सुरुवात. काय सुरुवात आहे, बॅक टू बॅक 2 चौकार. फुलवलेचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह सजवलाय. दॅट्स कॉल अ सेन्सिबल क्रिकेट. कारण विशाल पाटीलला माहिती आहे आपली विकेट अबाधित ठेवणं, आपण खेळपट्टीवर राहणं, आपल्या संघाचा रथ कुरुक्षेत्रावर आणणं आणि त्यानंतर मात्र सगळ्यात महत्वाचं मोठं महाभारत घडवणं, हे काम देखील या ठिकाणी विशाल पाटीलला करावं लागतंय. विशाल पाटील युक्ती 11 चेंज द गेम वडवली संघाचा संघनायक आहे विशाल पाटील. आणि इथे मात्र लॉफ्ट ड्राईव्ह, क्या बात आहे. जसा चेंडू बाटवळा दळलाय, निघून गेलाय वेगाने. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटील ट्रेडमार्क ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आणि एकदा का जबाबदारी आमच्या अंतःकरणामध्ये आली तर मात्र आम्ही नेहमी म्हणतो की कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा पूर्णपणे गिळावा आणि पुन्हा एकदा कर्तव्याची वाट धरावी. वी आर अ डेमॉन्स्ट्रेट आवर लिडरशिप बाय गोईंग फर्स्ट इन सम मोमेंट. दॅट्स कॉल अ लिडिंग फ्रॉम फ्रंट. आणि संघाचा संघनायक विशाल पाटील ही जबाबदारी या ठिकाणी घेऊन आलाय. संघाचा कर्णधार कसा असावा हे पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी दाखवलंय. त्याच्या बॅटमधनं दमखम पाहायला मिळालं. आतापर्यंत 3 चौकार ठोकले बॅट्समन विशाल पाटील. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू वेगाने निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केले गोलंदाजानं. नमित पाटील गोलंदाजी करतोय. पाटील विरुद्ध पाटील, कॉन्टेस्ट बिटवीन मॅन अँड नेचर. माणसाचा निसर्गाशी संघर्ष आहे, पण निसर्गाने एकदा का तुमच्या पाठीवर यशस्वी भावाचा आशीर्वाद टाकला तर मग तुम्हाला संकटांना सांगावं लागेल या. कितीही वेळा त्या संकटांना निधड्या छातीनं सामोरं जाऊ. आज मात्र विशाल पाटील नावाचा फलंदाज
चंद्राच्या लोबसमानी फलंदाजीचा आशीर्वाद जणू काही या फलंदाजाला लाभलाय. अगदी सहज आणखी एक चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटील इज ऑन अ फायर. षटकार. हवेचा फायदा आहे, किंबहुना ऍडव्हान्टेज गोलंदाजासाठी राहील, फलंदाजासाठी देखील राहील. राहुलजी चव्हाण, आपणास मी विनंती केली आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण हवा जेव्हा जेव्हा मैदानावर पाहायला मिळते, अनुभवायला मिळते, अंगाला झोमते ना, तेव्हा तेव्हा तो गोलंदाजाला चेंडू स्विंग करण्यासाठी त्या हवेचा मदत होतो. हवा नसेल तर चेंडू स्पिन देखील केले जात आहेत. कारण आम्ही नेहमी म्हणतो 163-64 ग्रामचा असणारा चेंडू पहिल्या षटकामध्ये थोडासा कापूस निघेल, परंतु पहिले षटक संपलं 30% कापूस निघून जाणार आणि त्यानंतरच्या काही षटकामध्ये तुम्हाला 70% ॲडव्हान्टेज ही गोलंदाजीसाठी राहील. परंतु ही हवा कोणासाठी अनुकूल राहील, खेळपट्टी बेल्टर कोणासाठी राहील हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्तर से. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. चेंडू जाण्यापूर्वी चेंडूला केले स्टॉप, वेल स्टॉप, परंतु तोल गेला, चेंडू मैदानाच्या बाहेर. ओ माय गुडनेस, क्या बात आहे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, सेकंड इन रो. बॅट्समन विशाल पाटील इज ऑन अ फायर. षटकार. काय फलंदाजी चालू आहे, संघाला आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जशी विशाल पाटीलची फलंदाजी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलाय बॅट्समन ऋतिक पाटीलनं. पुन्हा एकदा आणखी एक थांबायचं नाव घेत नाही आहे. अपाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. आणि इथे मात्र वारावर वार, फुलटवार, ऍक्शन देन रिॲक्शन, बूमरँग. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. दोन हिरो असतात ना, तेव्हा तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल, की कोणता हिरो जिंकेल आणि कोणता हिरो मरेल हे देखील सांगता येणार नाही. टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्तर से. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ दिशेला खेळलाय. आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने युक्ती 11 शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. चेंज द गेम. वडवली संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झाला, तब्बल 33 धावा. याला म्हणतात वारा पाहून पाठ फिरवणं. फुलटॉस संधी होती, फक्त आणि फक्त ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. वेगाने चेंडू हाताला ब्रश करून सटका देऊन निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही दिशा आमची आहे, दशा होऊ द्यायची नाहीये. आणि नेहमी आम्ही म्हणतो ना की वावर कोणाचा आहे असो, पावर ही आपलीच असणार. मनामध्ये जिंकलेले असतात ती रणांगणात अपयशी होत नाही, आणि जी माणसं मनामध्ये आत्मबल ठेवून खेळतात ती मात्र खऱ्या अर्थानं या पृथ्वी तलावर अधिराज्य गाजवतात. हे देखील तुम्हाला माहिती आहे. इथे मन में हे विश्वास, पुरा हे विश्वास, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल वाढली असावी. अगदी सहज जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येतोय, जणू काय विशाल पाटील नावाचा फलंदाज त्याच्या मेजवानीतील प्रत्येक रसगुल्ल्याला तोंडामध्ये टाकून ही मेजवानी कंप्लीट करतोय. कारण धावांची भूक, धावांची तृष्णा तेव्हा मागली जाईल जेव्हा आम्हाला मिळेल स्वर्गीय मसूद कोहारी स्मृती चषकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी. विशाल पाटील ब्रँडेड षटकार, 6 धावा. नियम माहिती आहे. यस, मॅक्सिमम 6 धावा.
शोभा वाढवणारी व्यक्तिमत्व आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, त्याचबरोबर आमचे आदर्श की ज्या व्यक्तिमत्वानं आमच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली सन्माननीय अजितजी निकम सर, त्यांच्या माध्यमातून खूप भव्य दिव्य स्पर्धा अनुभवायला मिळाल्या. त्याचबरोबर सन्माननीय तुषारजी पाटील सर, या तीनही गोड व्यक्तिमत्वांना विनंती करेल व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुषारजी शिंदे सर, सन्माननीय राहुलजी चव्हाण, अजितजी निकम सर आणि तुषारजी शिंदे सर. अंपायर निर्णय कळवायचा आहे, कारण या क्षणाला हे निर्णय खूप महत्वाचे आहेत. एक निर्णय आयुष्य बदलतो, एक विचार आयुष्य बदलतो. क्रिकेटमध्ये एक निर्णय सामन्याचं चित्र पूर्णपणे वेगळं पाहायला मिळतं. निर्णय येईल यात शंका नाहीये. इथे कोणत्या खेळाडूवर कोणत्या प्रकारचा अन्याय केला जाणार नाही, कारण कोणत्याही संघावर कोणत्या प्रकारचा अन्याय केला जाणार नाही आहे. समोर स्क्रीन आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल पारदर्शकता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. Yes, final decision complete. It's a maximum. षटकार राहुल सर, तुषार सर आणि अजितजी निकम सर यायचं सर. खूप दिवसानंतरची ही भेट या ठिकाणी होते. लेट का होईना पण थेट विशाल पाटील नावाची रणमशीन या ठिकाणी तापत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर ऑफ ड्राईव्ह सजवलाय. ओ माय गुडनेस, क्रुशियल मोमेंटला सोडलेला जेल. 1983 चा वर्ल्ड कप आमच्या डोळ्यासमोर येईल. सुटलेला जेल सामना पराजयाच्या छायेत कायमस्वरूपी होत असतो. आणि या व्यासपीठावर आमचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, आमचे आदर्श सन्माननीय अजितजी निकम सर, त्याचबरोबर सन्माननीय तुषारजी शिंदे सर, या तीनही व्यक्तिमत्वांचं सहर्ष स्वागत. पाहायला मिळाली आणि बघता बघता 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 45 धावा. या व्यासपीठावर 3 व्यक्तिमत्वांचं आगमन झालं. त्याचबरोबर श्री गणेश माणकिवली संघाचे संघनायक पंकजी भोले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भोले सर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत आला असेल तर आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेचा रंग 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 भरवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सन्माननीय निलेजी कालेकर सर सुद्धा या ठिकाणी येत आहेत. स्पीकर मन होता आणि इथे मात्र आमच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, कलात्मकता पाहायला मिळाली. आणि कलात्मकता जेव्हा जेव्हा कौशल्य आमच्या डोळ्यासमोर येतं तेव्हा तेव्हा आम्हाला सुद्धा क्रिकेटमध्ये म्हणावं असं वाटतं एज्युकेशन. क्रिकेट जागा आहे. शक्ती कमी, युक्ती मात्र अधिकची पाहायला मिळाली. सेकंड इन रो आणि यावेळेस मात्र आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅट्समन विशाल पाटील महाकाय रूप या ठिकाणी धारण करतोय. समुद्राला आली भरती, ओल चिंब झालंय. धाव फलक, आणखी एक स्ट्रोक, षटकार. विशाल पाटील तब्बल 44 धावांची वाजणी इनिंग साकारली विशाल पाटील नावाच्या फलंदाजानं. वाटलं होतं 4 षटकामध्ये 62 धावा 620 प्रमाणे वाटतात की काय, पण याच 62 धावा बनवण्यासाठी मी तर म्हणेन चेंडू अधिकचे राहतील आणि धावा मात्र कमी या ठिकाणी पाहायला मिळतील. आतापर्यंत पाहायला गेले तर 15 चेंडूचा खेळ झालाय आणि 58 धावा. कॉन्ट्रीब्युशन छान आहे. 11 चेंडूच्या 42 धावा. नशीब फोपावले, टॉप पेज लागली. उर्वरित काम जाऊन पोहोचलाय चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर देखील मिळतील 4 धावा आणि टीमची टोटल बनली 62. विजयाचा झालाय इथे शंखनाद. वडवली बी टीम जिंकलात अभिमानाने सन्मानाने. पुन्हा एकदा रोला अटकेपार झेंडा आणि ठेवलाय डोक्यावर सिर ताज हा किमांश. क्या बात है.